मनोज, अरे भावा कधीपासून फोन करतोय तुला. फोन तर उचल. काय रे, काय झालंय? काही नाही रे, रोजच कामाचं प्रेशर, बॉसची कटकट, घरचं टेन्शन. अरे भावा, ते सगळ्यांचंच असतं. माझं तरी काय वेगळं आहे? पगार वाढेल, प्रमोशन होईल, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण कधी? गावाकडच्या लोकांना वाटतं आपण मुंबईत राहतो म्हणजे खूप पैसे कमवतो, पण इथे मुंबईत माणूस कसा किड्या मुंग्यांसारखा जगतोय ना, हे फक्त आपल्यालाच माहिती आहे रे. अरे मिळालेला पगार फक्त रूमचा रेंट आणि रोजचा खर्च भागवण्यातच निघून जातो. अरे ऐसे बड़े बड़े देशों में छोटी मोटी बातें होती रहती है मनोज बाबू. दिल छोटा मत कर. अपने भी दिन आएंगे. नाही नाही, त्या वय वर्ष 32 आहे यार. घरचे मुलगी बघतात लग्नासाठी. सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, मुलगा किती कमवतो, मुंबईत रूम आहे का स्वतःचा. आता मला सांग, मुंबईत रूम घेणं सोपं आहे का रे? प्रॅक्टिकली शक्य आहे ते? साले स्वतः राहतात भाड्याच्या खोलीत आणि आपल्याकडून रूमची अपेक्षा. डोक्यावर खूप कर्ज आहे यार. घरी पैसे पाठवायचे असतात. आयुष्यात खूप काय करायचं आहे यार. कसं या कामावर पण काढून टाकलंय मला. काय? गेल्या काही महिन्यापासून दिलेलं टार्गेट कंप्लीट झालंच नाही. मग काय, काढून टाकलं मला. हे बघ मनोज, आयुष्यात जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. यू नेवर नो, यापेक्षा चांगल्या पगाराची, चांगल्या पोस्टची नोकरी तुला मिळेल. एक बात याद रखना, जिंदगी में बस ट्रेन नौकरी एक जाती है, दूसरी आती है, दूसरी जाती है, तीसरी आती है. हे बघ, असा डायलॉग नाहीये तो. ट्रेन, बस और छोकरी असा डायलॉग आहे तो. माहिती है, पर इस दर्द की एक ही दवा है, चाय. चल चाय पीने चलते. तू जा, मी येतो नंतर. चल रे चल रे. अरे अरे चल नितेश ना. यार, थांब ना. चल ना.